Namaste students, today we are going to learn the vertically opposite angles. Okay, look at this figure. This is the figure. Okay, vertically opposite angles. Okay, in this figure alongside the line PT and line RS, line PT and line RS are intersect each other at point Q. तर PT and RS, these are the two lines are intersect at point O या बिंदूमध्ये ह्या दोन लाईन छेदतात. दस 4 अँगल्स आर फॉर्म. इथे तुम्हाला 4 अँगल्स तयार झालेले दिसतात. ओके, PQS आणि RQT, these are the two opposite angles. Opposite angles are always equal. ओके, opposite angles are इक्वल म्हणजे नेहमी विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात. इथे तुम्हाला 4 अँगल्स तयार झालेले दिसतात. फर्स्ट अँगल PQS and RQT, these are the two angles are equal measurement. Okay, then angle PQR and SQT. ओके, पहा इथे SQT आणि PQR, these are the two opposite angles. Opposite angles are always equal. ओके, यालाच आपण काय म्हणतो, अपोजिट अँगल्स म्हणजेच विरुद्ध कोन. ओके, अँगल A अँड अँगल B या दोघांच्या कोणांच्या मापांची बेरीज किती येणार आहे, 180 येणार आहे. अँगल A प्लस अँगल, लुक ॲट धिस, अँगल A plus angle B is equal to 180 degree. Also same procedure, angle measurement angle SQT and measurement angle TQR are two angles in a linear pair. Okay, हे दोन्ही कोण सुद्धा लिनियर पेअरमध्ये आहेत. जसे A आणि B लिनियरमध्ये आहेत तसे C आणि D म्हणजे लिनियर पेअर्समधले अँगल आहेत. या दोघांची समेशन सुद्धा 180 डिग्री येणार आहे. म्हणजे चारही कोणांच्या मापांची बेरीज पहा, इथे तुम्हाला दिसते 180 आणि हा 180. ओके, आता इथे तुम्हाला B प्लस C इज इक्वल टू काय आहे, 180 आहे. A प्लस B इज इक्वल टू B प्लस C. B गेट कॅन्सल्ड, ओनली रिमेनिंग A इज इक्वल टू C. म्हणजे A इज इक्वल टू C म्हणजे काय, अपोजिट अँगल्स कसे असतात पहा. A अधिक B, इथे तुम्हाला A अधिक B 180 अंश दिला आहे, B अधिक C 180 अंश दिला आहे. दोन्ही इक्वेशनचे आपण काय करणार आहे, कंपॅरिझन करणार आहे. A प्लस बी इज इक्वल टू, दोन्ही अँगल इक्वल्स आहेत, सो A प्लस बी इज इक्वल टू B प्लस C असेल तर आपण काय करणार आहे, B गेट्स कॅन्सल्ड, ओनली रिमेनिंग A प्लस C, सॉरी A इज इक्वल टू C. म्हणजेच काय, दोन्ही सबट्रॅक्टिंग B फ्रॉम बोथ साईड्स, दोन्ही बाजूतून आपण B मायनस केलेला आहे. ओके, म्हणजे B कॅन्सल झाल्यानंतर ओनली इथे A राहील आणि या साईडला फक्त C राहील. इट मीन्स दॅट A इज इक्वल टू C. A इज इक्वल टू C म्हणजेच अँगल A अँड C, these are the two opposite angles are vertically opposite angles. These two angles are vertically opposite angles are equal. म्हणजे हे दोन्ही कोण vertically opposite आहेत. ओके, देन तुम्हाला वरील पद्धतीने तुम्हाला इथे प्रॅक्टिस सेट 20 सॉल्व करायचा आहे. त्यापूर्वी आपण नेक्स्ट पॉईंट घेणार आहोत, इंटेरियर अँगल्स ऑफ पॉलिगॉन. व्हॉट इज मीन बाय इंटेरियर अँगल्स ऑफ पॉलिगॉन. इंटेरियर अँगल्स ऑफ ए ट्रायंगल, पहा इथे अँगल A, B अँड C आर इन इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC. ओके, मेजरमेंट अँगल ऑफ द सम ऑफ द measure of the three angles is equal to how many, that is 180 degree. You know very well the sum of the measure of the all angles of a triangle is always 180 degree. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. ओके, म्हणजेच इथे काय येईल, आपली या बॉक्समध्ये 180 डिग्री येईल. ओके, देन लुक ॲट दिस, ऑब्झर्व दिस टेबल. ऑब्झर्व द टेबल गिवन बिलो अँड ड्रॉ युअर कन्क्लुजन. तुम्हाला इथे काय दिलं आहे, नंबर ऑफ साईड्स दिलेले आहेत. ओके, अँड नेम ऑफ द पॉलिगॉन दिलेलं आहे. आणि इथे पॉलिगॉन म्हणजे ट्रायंगलची हे दिलेले पॉलिगॉन दिलेले आहेत, फिगर्स दिलेले. पॉलिगॉन्स म्हणजे ज्याला 3पेक्षा जास्त काय आहेत, साईड्स आहेत, विच इज कॉल्ड पॉलिगॉन. देन नंबर ऑफ ट्रायंगल्स दिलेले आहेत. नंबर ऑफ ट्रायंगल्स म्हणजे या दिलेल्या फिगरमध्ये किती ट्रायंगल्स फॉर्म होतात, किती ट्रायंगल्स बनतात ते दिलेलं आहे. ओके, देन सम ऑफ द इंटेरियर अँगल्स इथे दिलेले आहे. ओके, इथे तुम्हाला दिलेलं आहे फर्स्ट नंबर ऑफ साईड्स, म्हणजे इथे नेम ऑफ द पॉलिगॉन दिलेला आहे ट्रायंगल. ट्रायंगलला 3 साईड्स असतात, सो
पॉलिगॉन इथे ट्रायंगलची फिगर काढलेली आहे. ट्रायंगल्स हॅव्हिंग 3 साइड्स, नंबर ऑफ साइड्स दॅट इज 3. मग इथे नंबर ऑफ ट्रायंगल्स किती तयार झाले, एकच ट्रायंगल आहे, सो इथे नंबर ऑफ ट्रायंगल्समध्ये 1 आलेला आहे. ओके, देन सम ऑफ इंटेरियर अँगल्स म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते. आणि हाऊ मेनी फॉर्म ट्रायंगल्स, इथे एकच ट्रायंगल झाले म्हणून त्याला मल्टिप्लाइड बाय 1 केलेला आहे. म्हणजे इथे आन्सर येणार आहे सम ऑफ द इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री येणार आहे. ओके, 180 डिग्री. देन फोर साइड्स दिलेले आहेत, इथे क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे म्हणजे एक चौकोन दिलेला आहे. याच्यामध्ये किती ट्रायंगल्स तयार होतात, लुक ॲट दिस 1 and 2, 2 ट्रायंगल तयार झालेले दिसतात. सो हिअर नंबर ऑफ ट्रायंगल्स, हिअर राईट डाऊन 2 नंबर. देन सम ऑफ द इंटेरियर अँगल्स इज इक्वल टू 180 डिग्री इंटू 2 अँगल्स ट्रायंगल फॉर्म झालेत म्हणून इथे 2 इंटू 180 डिग्री म्हणजेच किती येणार आहे, 360 डिग्री या बॉक्समध्ये येणार आहे. ओके, 360 येणार आहे. सो या पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, हे सॉल्व करणार आहात. ओके, टुडेज होमवर्क इज कंप्लीट द फॉलोविंग टेबल. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट? ओके, यावरून आपण काय कन्क्लुजन काढतो तो इथे पहा. द सम ऑफ द मेजर ऑफ द इंटेरियर अँगल ऑफ पॉलिगॉन इज इक्वल टू 180 डिग्री इंटू n-2. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्क्लुजन ऑफ दिस काय आहे पॉइंट, दॅट इज इंटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट? ओके, हाच टॅब्युलर फॉर्म तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ओके, हा कंप्लीट करून होमवर्कमध्ये सॉल्व करायचा आहे. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट्स, ऑब्झर्व द टेबल अँड गिवन बिलो अँड ड्रॉ युअर कन्क्लुजन. या पद्धतीने आत्ता आपण तुम्हाला होमवर्कसाठी हे कम्प्लिशन करायला दिलेलं आहे. ओके, इथे तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. एक एक्झाम्पल, हा टॅब्युलर फॉर्म सॉल्व करून दिलेला आहे. 180 डिग्री इंटू 1 इथे सर्व मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. यावरून आपल्याला nth फिगर म्हणजे ए फिगर ऑफ nth साईड, जर त्या फिगरला nth साईड म्हणजे इन्फायनाईट जर साईड्स असतील, आपल्याला मोजता येत नाहीत अशा साईड्स असतील, तर इथे आपण काय करणार आहे, n-2 दिलेलं आहे, याच्यातून 2 मायनस करणार आहोत. n-2 180 डिग्री इंटू n-2 हा तुम्हाला फॉर्म्युला तयार होईल. ओके, इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ ए पॉलिगॉन विथ n साइड्स इज, जर n साइड्स असतील तर त्याचा सम ऑफ द इंटेरियर अँगल्स म्हणजेच काय, इंटेरियर अँगलची म्हणजे अंतरकोणांच्या मापांची बेरीज किती असेल, तर 180 डिग्री इंटू n-2. तर हा टॅब्युलर फॉर्म इथे तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट्स, प्रॅक्टिस सेट 20. Here figures are given here. Here question 2 is given. Line AC and BD. In first figure, line AC and BD intersect at point P. Measurement angle APD is equal to 47. Look at this angle AP and D is equal to 47. Okay, angle AP and D is equal to 47. Then find the measure of the angle APB. APB म्हणजे 47च्या शेजारचा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, अँगल APB. ओके, अँड नेक्स्ट BPC. इट मीन्स दॅट APDच्या अपोजिट अँगल BPC हा फाइंड आउट करायचा आहे, अँगल CPD. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, लुक ॲट धिस अँगल APD अँड अँगल APB, दीज आर दी 2 अँगल्स आर इन अ लिनियर पेअर. इट मीन्स दॅट the sum of the measure of the angles in linear pair is equal to 180 degree. ओके, लिनियर पेअरमध्ये रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे the sum of the measures of the angle in linear pair. लिनियर पेअरमध्ये हे 2 अँगल्स आहेत. सो अँगल APD प्लस अँगल APB इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, look at this angle APD plus angle APB is equal to 180 डिग्री. दोघांची समेशन 180 असणार आहे. म्हणजेच हा 47 असेल तर हा किती असेल, या दोघांची समेशन 180 आली पाहिजे. इट मीन्स दॅट 180 डिग्री मायनस अँगल APD. इट मीन्स दॅट 180 डिग्री मायनस 47. 180मधून 47 वजा केल्यानंतर येणारा अँगल हा अँगल APB, हा अँगल APB येईल. ओके, आता किती येईल, 180मधून 47 वजा करा, 133 येईल का,
133. ओके, इथे कोणता अँगल येईल? 133 डिग्री अँगल येईल. ओके, 133 डिग्री अँगल ए पी बी येईल. जर ए पी बी 133 डिग्री असेल तर अँगल डी पी सी, दीज आर दी टू अपोजिट अँगल्स. ओके, वर्टिकली अपोजिट अँगल्स आर इक्वल. अपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल. सो 133 असेल तर हा 133 असेल बिकॉज ऑफ अपोजिट अँगल्स आर इक्वल. देन अँगल ए पी डी इज इक्वल टू 47 असेल तर अँगल बी पी सी इज इक्वल टू ऑल्सो 47 डिग्री बिकॉज ऑफ दीज आर दी टू अपोजिट अँगल्स. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट? ओके, देन सेकंड क्वेश्चन्स दिलेला आहे. लाईन पी क्यू, मी फक्त इथे हिंट देते आहे. ओके, लाईन्स पी क्यू अँड आर एस इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम. लाईन पी क्यू अँड लाईन आर एस इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम. एम या पॉईंटमध्ये पी क्यू आणि लाईन आर एस, these are the two lines are intersect at point M. Then measurement angle PMR is equal to x degree. PMR is equal to x degree आहे. What are the measurement of angle PMS? Same as it is same procedure in above question. वरील ज्या क्वेश्चनमध्ये आपण जी प्रोसिजर केली तेच करायची आहे. ओके, PMS is equal to 180 डिग्री मायनस x डिग्री. ओके, म्हणजेच 180 मायनस x. दिस इज द मेजरमेंट ऑफ अँगल PMS. जर PMS 180 मायनस एक्स असेल तर RMQ सुद्धा 180 मायनस एक्स असेल बिकॉज ऑफ दीज आर दी टू अपोजिट अँगल्स. देन हा एक्स डिग्री असेल तर SMQ इज ऑल्सो एक्स डिग्री. ओके, बिकॉज ऑफ अपोजिट अँगल्स आर इक्वल. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट? सो टुडेज होमवर्क, सॉल्व प्रॅक्टिस सेट 20. ओके, थँक यू.